Hello everyone, welcome back to our English video lecture. I am Professor Randir here. In the last video, we are dealing a very important section from our syllabus. Section number 4 is specially based on novel. This section will provide you a lot of information about novel, and this topic this topic will ask in examination almost 8 marks. Therefore we are learning this topic very perfectly. In the last video we have learned elements of novel, how the elements play a vital role to construct a new novel, and how writer utilize these elements in their novel. These things we already learned in last video. Today's video we have to learn the very important part of novel, which is types of novel. Generally novel means kadambari. Let's begin with this lecture on the page number 176. The very first type of novel is realistic novel. As known to us that realistic mean वास्तववादी किंवा वास्तविक जीवनाशी निगडीत असलेल्या लिखाणाला रिअलिस्टिक नॉवेल असं म्हणायचं. द डेफिनेशन ऑफ रिअलिस्टिक नॉवेल इज प्रोव्हाइडेड हिअर. इट मीन्स द आयडिया और द थीम इज गिवन हिअर. द रिअलिस्टिक नॉवेल is a function that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. सामान्यपणे या वास्तववादी कादंबरी प्रकारामध्ये सद्यस्थितीचं जीवनमान, या सर्व दैनंदिन जीवनातील घडामोडींचा सविस्तर वर्णन या कादंबरी प्रकारामध्ये केलं जातं, आणि या कादंबरीला नॉवेल ऑफ मॅनरसुद्धा म्हणून पण ओळखलं जातं. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट कॉम्प्लेक्स कॅरेक्टर. यामध्ये सामान्यपणे वेगवेगळे पात्र यामध्ये असतात. या पात्रांमार्फत आपापल्या परीने त्यांची जी त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या घटकांची सविस्तर लेखाजोखा यामध्ये सादर केला जात असतो. मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. सामान्यपणे या सर्व नॉव्हेल प्रकारामध्ये दैनंदिन जीवनातील, सामाजिक जीवनातील वेगवेगळ्या मुद्द्यांची किंवा वेगवेगळ्या विषयांवर आधारित माहिती या साहित्य कादंबरी प्रकारामध्ये दिली जात असते. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ other characters and undergo plausible and everyday experiences. यामध्ये सामान्यपणे जी पात्र असतात ती पात्र एकमेकांशी संवाद साधतात आणि आपापसातल्या संवादातून आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडींचा आढावा ते सादर करत असतात. ओव्हरऑल रिअलिस्टिक नॉवेल इज अ व्हेरी सिम्पल कन्सेप्ट टू अस. दिस प्रोव्हाइड अस द डे टू डे एक्सपिरियन्सेस that is written in this type of novel. The next type of novel is picaresque novel. The word picaresque means wandering in generally. आपण त्याला भटकंती पण म्हणू शकतो सामान्यपणे, की जे साहित्य जे कादंबरी प्रकार आहे की जो प्रवासावर आधारित आहे किंवा भटकंती जे होते एखाद्या प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे नायकाची म्हणजेच हिरोची त्याच्या जीवनाशी असलेल्या घडामोडींचा अहवाल यामध्ये सादर केला जात असतो. द वर्ड पिकेरेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. द वर्ड पिकारो या शब्दापासून पिकेरेस्क्यू हा शब्द तयार झाला आणि हा स्पॅनिश शब्द आहे. विच मीन अ रग. त्याचा अर्थ होतो रग, आणि आपण मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर या शब्दाचा अर्थ होतो भटकंती. अ पिकेरेस्क्यू नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. In this type of novel, writer writes adventures of the protagonist, what he is doing and what he has done. This thing is included in this type of novel. त्याने काय केले, काय त्याच्या जीवनाची चढाओढ आहे, या सर्व गोष्टी यामध्ये नमूद केल्या जातात. Who is an eccentric
ऑर डिसरेप्युटेबल पर्सन. सामान्यपणे हा जो प्रोटोगॉनिस्ट असतो, नायक असतो, हिरो असतो, त्याची अवहेलना झालेली असते आणि त्याची प्रतिष्ठासुद्धा कमी झालेली असते किंवा त्याला प्रतिष्ठा त्याला प्राप्त झालेली नसते. डिसरेप्युटेबल पर्सन असतो इन ॲन एपिसोडिक फॉर्म. आणि सामान्यपणे याच्या एपिसोडिक फॉर्ममध्ये ही कादंबरी सादर केली जात असते. The next type of novel is historical novel. A historical novel is a novel set in a period after earlier than that of the writing. As the name is given to this type of novel is historical, ऐतिहासिक कादंबरी. या ऐतिहासिक कादंबरी प्रकारामध्ये ज्या भूतकालीन ज्या घटना आहेत त्या सादर केल्या जातात. या भूतकालीन ऐतिहासिक माहिती संग्रह या कादंबरीमार्फत सादर केला जातो, त्याला हिस्टॉरिकल नॉवेल असं म्हटलं जातं. जनरली हे कन्सेप्ट आपल्याला सर्वांना परिचित आहे किंवा आपल्या माहितीतली जी काही हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आहे त्याचं वर्णन साहित्य प्रकारामध्ये करणं किंवा त्याचं कादंबरी बनवणं असा होतो. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज इपिस्टोलरी नॉवेल. फ्रेंड्स, दिस टाईप ऑफ नॉवेल मीन्स पत्रांद्वारे केले जाणारा पत्रांचा जो देवाणघेवाणाचा विषय असतो किंवा पत्रांची देवाणघेवाण यामार्फत जी कादंबरी प्रकार उदयाला आला त्याची सविस्तर माहिती या कादंबरी प्रकारामध्ये सांगितली जाते. तर बघूया काय. द वर्ड इपिस्टोलरी डेरिव्ह्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. हा जो शब्द आहे इपिस्टोलरी, तो लॅटिन शब्द जो होता, मूळ शब्द इपिस्टोला, त्यापासून तयार करण्यात आला आहे. विच मीन अ लेटर, त्याचा अर्थ लेटर असा होतो. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. या कादंबरी प्रकारामध्ये सामान्यपणे पत्रव्यवहारांचा आढावा किंवा पत्रव्यवहाराची माहिती या साहित्य प्रकारामध्ये सादर केली जाते. नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स. फॉर एक्झाम्पल, सपोज की गांधीजी आणि ब्रिटिश सरकार या दोघांमध्ये झालेले जे पत्रव्यवहार आहे, या पत्रव्यवहाराची सर्व सविस्तर वर्णन या कादंबरी प्रकारामध्ये येणार असणार आणि या एक साहित्य प्रकाराचा एक भाग म्हणून याची ओळख झालेली आहे. सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स म्हणजे जी पत्र त्यांना प्राप्त झालीत, देवाणघेवाण झाली, या सर्व गोष्टी यामध्ये नमूद केल्या जात असतात किंवा त्या सादर केल्या जातात. अल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ इपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर अल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. जरी सामान्यपणे पत्रांचा वापर यामध्ये केला जात असला तरी परंतु डायरीचा पण जी एंट्री असतं, डायरी एंट्री, त्याचाही समावेश यामध्ये केला जातो. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज गॉथिक नॉवेल. द नॉवेल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिल, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हंटेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गॉथिक नॉवेल्स. गॉथिक म्हणजेच काय की रहस्यमय किंवा पौराणिक ज्या कथा गोष्टी आहेत, सुपरनॅचरल. द नॉवेल दॅट इन्क्लूड्स टेरर, भय, ज्या कादंबरी प्रकारामध्ये भय, भीती, रहस्य, त्याचबरोबर की मृत्यू, जीवनाची जी काही हंटेड बिल्डिंग्स म्हणजे पछाडलेली घरं, वास्तू, अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल जे काही वर्णन केलं जातं, सादर केलं जातं, त्याला गॉथिक नॉवेल असं म्हणायचं. द नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजेच की आत्मकथा, स्वतःच्या जीवनाबद्दल जे लिखाण केलं जातं त्याला ऑटोबायोग्राफी म्हणतात. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. सामान्यपणे या साहित्य प्रकारामध्ये
जो रायटर असतो तो त्याच्या स्वतःच्या जीवनातील अनुभव या कादंबरी प्रकारामध्ये सादर करत असतो. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. हाऊएवर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स or even may change or avoid certain details of his life. काही प्रसंगी लेखक त्याच्या जीवनातील काही प्रसंग यामध्ये नमूद करत नाहीत. त्यांची ठिकाणं बदलतात, नावं बदलतात पात्रांची, आणि मग त्याच्यामध्ये परिवर्तन करून बदल करून ते ऑटोबायोग्राफिकल नॉवेल लिहिलं जात असतं. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. सामान्यपणे प्रथम पुरुषी म्हणजे फर्स्ट पर्सन नॅरेशन केलं जातं, म्हणजे स्वतः लेखक त्या ठिकाणी बोलत असतो, त्याच्या जीवनाची सविस्तर माहिती तो सादर करत असतो. सच काइंड ऑफ नॉवेल कॉल ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज अलेगोरिकल नॉवेल. An allegory is a story that bears more than one level of meaning. रूपकात्मक कादंबरी. या कादंबरी प्रकारामध्ये जे काही माहिती, मेसेज किंवा थीम आहे ती रूपकात्मक स्वरूपामध्ये सादर केली जाते. फॉर एक्झाम्पल, जॉर्ज ऑरवेल या साहित्यिकाची जी कादंबरी आहे, इंग्लिशमधील फेमस अशी कादंबरी आहे ॲनिमल फार्म. यामध्ये कम्युनिझमवर टीका केलेली आहे. कम्युनिस्ट कंट्रीज ज्या आहेत आणि त्या कम्युनिस्ट कंट्रीमार्फत जे काही सामान्य लोकांची अवहेलना होते यावरती प्रकाश टाकण्याचं काम या कादंबरीच्या मार्फत केलं गेलं. जॉर्ज ऑरवेल, आणि त्या कादंबरीचं नाव आहे ॲनिमल फार्म. ते आपल्या पुस्तकात नाही, पण मी ते तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो आहे. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The surface novel is different from the symbolic meaning of it. यातून जो काही संदेश द्यायचा असतो तो वेगळाच असतो. सरफेस मिनिंग आणि सिम्बॉलिक मिनिंग यामध्ये तफावत आपल्याला दिसून येते. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल. यामध्ये सामान्यपणे राजकीय, रिलिजियस, धार्मिक, हिस्टॉरिकल अँड फिलॉसॉफिकल, तत्त्वज्ञानाशी आधारित, राजकीय जीवनाशी आधारित, धार्मिकतेशी आधारित किंवा ऐतिहासिक गोष्टींशी आधारित अशा मुद्द्यांचा वापर करून या कादंबरीची रचना केली जाते. द नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज अटोपियन और डिस्टोपियन नॉवेल. डायस्टोपियन नॉवेल. अटोपियन नॉवेल मीन्स आदर्श गोष्टी ज्या सादर केल्या जातात किंवा आदर्शवादावर आधारित असलेल्या कादंबऱ्या. आयडियलिझम, जनरली वी कॉल इट आयडियलिझम. अटोपिया इज अ इमेजिनरी कम्युनिटी और सोसायटी. ही काल्पनिक प्रकारची एक आदर्शवत सोसायटी, समुदाय किंवा समाज त्याला म्हटले. और सोसायटी प्रोसेसिंग द आयडियल क्वालिटीज, की त्यामार्फत एक आदर्शवाद निर्माण केला जातो. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन अ सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. दिस टाईप ऑफ novel is based on literary theme especially in science fiction. वैज्ञानिक साहित्याचा विशेषतः यामध्ये वापर केला जातो की स्पेक्युलेटिव्ह फिक्शनचा याच्यामध्ये वापर केला जातो, संशोधनात्मक. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज सायकोलॉजिकल नॉवेल. मानसशास्त्रीय कादंबरी. सायकोलॉजिकल म्हणजेच काय, मानसशास्त्र किंवा मानसशास्त्रीय. Psychological novel is the work of fiction that treats the internal life of the protagonist. In this type of novel, writer or the author present the trait of internal life. मानवी जीवनातील अंतर्गत मूल्यांचा, अंतर्गत भावनांचा सविस्तर आढावा या कादंबरी प्रकारामार्फत दिला जातो किंवा आंतरिक मनातील ज्या विचार असतात ते विचार मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न या कादंबरी प्रकारातून केला जातो. लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. एखादा
प्रोटॅगॉनिस्ट म्हणजेच हिरो असेल त्याच्या जीवनाची अंतर्मनातील गोष्टी यामध्ये सादर केल्या जातात. ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. Along with the protagonist, writer also provide the other characters internal conflict of their mind, and with the help of these things they create a novel, such novel called psychological novel. The next type of novel is stream of consciousness novel. General meaning of this type of novel is चेतना कादंबरी प्रवाह, की ज्यामधून आपल्याला एक विचारधारा प्रस्थापित करायची असेल किंवा जे आपल्या सतसत विवेक बुद्धी म्हणतो या प्रकारच्या विचारांचा या ठिकाणी आढावा किंवा या ठिकाणी मत मांडलेलं असतं. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज द फ्रेज कॉइन बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटीज प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. विल्यम जेम्स या लेखकाने त्याच्या मार्फत ही फ्रेज तयार करण्यात आलेली आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी या ग्रंथामार्फत ही जी कन्सेप्ट आहे ती उदयाला आली. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. याचा अर्थ होतो की फ्लो ऑफ थॉट्स, विचारांची श्रृंखला. जे चांगले विचार आहेत त्या विचारांची श्रृंखला सादर केली जाते असते. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर द सिक्वेन्स ऑफ देअर ऑक्युरन्स. इन्सिडेंट इन द प्लॉट, त्या स्टोरीमधील जे घटना आहेत त्या कॉन्सिक्वेन्स, त्यामधले सिक्वेन्सनुसार त्याची अरेंजमेंट केली जाते. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. ज्याप्रमाणे जसे जसे त्या कॅरेक्टरच्या मनामधील ज्या काही विचारधारा असतील त्या सादर केल्या जातात, अशा प्रकारच्या साहित्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल म्हटलेलं आहे. द नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज रोमन novel. This type of novel is new to us. Let's learn what is the actual meaning of it. The German word Bildungsroman indicates growth. Bildungsroman नॉवेलचा अर्थ होतो की ग्रोथ म्हणजे वाढ होत जाणे. हा जर्मन शब्द आहे. या जर्मन शब्दाचा अर्थ होतो ग्रोथ म्हणजेच वाढ होणे. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट माइंड. यामध्ये सामान्यपणे एखाद्या नायकाच्या जीवनातील जी भरभराट होते, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते, त्याच्या वैयक्तिक लाईफमध्ये बदल होते, यासारख्या असंख्य गोष्टी यामध्ये सादर केल्या जातात. माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड टू अडल्टहुड. बालपणापासून तर त्याच्या आयुष्यभरातील सर्व घटनांचा सविस्तर आढावा यामार्फत सादर केला जातो. आणि विशेष म्हणजे यामध्ये त्याची जी प्रोग्रेस होते त्या प्रोग्रेसला यामध्ये दाखवण्यात येते. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 12th century अ कल्ट ऑफ pulp magazines become popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed. On the cheap pulp paper. 20व्या शतकामध्ये जे मॅगझिन आहे पल्प मॅगझिन हे फेमस असं मॅगझिन आहे. यामार्फत ज्या फंटास्टिक फिक्शन निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं. जनरल एंटरटेनमेंट, सामान्यपणे लोकांचं मनोरंजन करणे, त्यांना वाचनाची आवड निर्माण करणे, अशा प्रकारचा उद्देश साधत वेगवेगळे नॉवेल्स, नवीन प्रकार उदयास येत आहेत. ऑफ द masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. जे डिटेक्टिव्ह नॉवेल आहेत किंवा सायन्स फिक्शन आहेत, वैज्ञानिक साहित्य किंवा विज्ञानावर आधारित साहित्य या निर्मितीसाठी ही पल्प मॅगझिन एक अतिशय महत्त्वाची भूमिका त्याने बजावलेली आहे. सायन्स फिक्शन इज अ जेनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन.
सायन्स फिक्शन म्हणजेच की वैज्ञानिक साहित्य हे सामान्यपणे जेनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. स्पेक्युलेटिव्ह म्हणजेच की नवीन शोध लावणे यासारख्या वेगवेगळ्या ज्या अज्ञात गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेण्याच्या उद्देशाने जे लिखाण केले जातं. डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट, यामध्ये सामान्यपणे काल्पनिक संज्ञा सादर केल्या जातात. सच ॲज फ्युरिस्टिक सेटिंग, फ्युरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिवर्स अँड externalities life. Science fiction often explores the potential consequence of scientific and other innovations. या वैज्ञानिक साहित्यामार्फत ज्या खगोल विज्ञान क्षेत्रातील असेल किंवा भौतिक विज्ञान क्षेत्रातील असंख्य अशा गोष्टींचा आढावा यामार्फत दिला जातो. फ्रँकेनस्टाईन novel is written by Mary Shelley. World famous novel is written by Mary Shelley, 1823. Is considered the first novel based on science. विज्ञानावर आधारित पहिलं नॉवेल ज्या लेखिकेने लिहिले मेरी शेली आणि त्या कादंबरीचं नाव आहे फ्रँकेनस्टाईन. अँड टेक्नॉलॉजी, द जेनर फ्लोरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. आणि 19व्या शतकाच्या मध्यानंतर हा जो प्रकार आहे तो व्यापक प्रमाणे विस्तारित केला. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जेनर ऑफ क्राईम फिक्शन. जे काही गुन्हेगारी जगतावर आधारित कादंबरी आहेत त्या किंवा डिटेक्टिव्ह गुप्त हेर किंवा गुप्त गोष्टी जाणून घेण्याच्या उद्देशाने शोध लावणे नवीन किंवा जे एखादी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या प्रकारातला हा एक भाग आहे. अँड मिस्ट्री फिक्शन इन विच अँड इन्व्हेस्टिगेटर ऑर अ डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल ऑर ॲम्युचर इन्व्हेस्टिगेट्स अ क्राईम ऑफन अ मर्डर. यामध्ये सामान्यपणे खून वगैरे किंवा जी इलिगल वर्क्स आहे या अशा इलिगल वर्क्सवर आधारित कादंबरी साहित्य लिहिले जातं. इन दिस वे वी हॅव लर्न द टाईप्स ऑफ नॉवेल. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न द another lesson from section number 1. Okay, still you have to watch this video carefully and write the answers, question answers that is given on page number 177. Thank you for watching this video. Thank you once again.